वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही, सांगली जिल्हा झुकणारा नाही, जयंत पाटलांची अजितदादांसमोर तुफान फटकेबाजी। एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील देखील एकाच व्यासपीठावर आले आहेत। यावेळी अजित पवारांच्या समोर बोलताना जयंत पाटील यांनी हा जिल्हा झुकणारा नाही, भूमिका बदलणार नाही, हेच वाळवा तालुक्याचं वैशिष्ट्य आहे। सहजासहजी वाकत नाही, घाबरून जात नाही, किती फंद फितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने राहतात असं म्हणत एक प्रकारे टोला लगावल्याची चर्चा आहे। एन डी पाटील साहेबांनी देखील कधी विचार सोडला नाही, त्यांनी त्यांचे विचार आणि भूमिका कधी बदलल्या नाहीत। सत्ता इकडून तिकडे गेली तरी उडी मारल्याचं ऐकलंय का तुम्ही? या माणसाचं महत्त्व त्यातच आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे। इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी ते बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। मला वाटतं हा तालुका एन डी पाटीलची जी प्रवृत्ती होती, जी पर्सनॅलिटी होती, ती वाळवा तालुक्याची एकंदर स्वभाव काय आहे हीच सांगणारी होती। मी दोनही दादांना सांगू इच्छितो की हा तालुका फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे। या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे। क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले आहेत, नागनाथ नाईकवाडे याच तालुक्यातील आहेत, बाबूजी पाटणकर देखील याच तालुक्याचे आहेत। अशी असंख्य यादी मोठी आहे ज्यांनी संघर्ष करताना कधी माघार घेतली नाही। या वाळवा तालुक्याचे हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि कदाचित भारतातील सगळ्या तालुक्यांपेक्षा जास्त वाळवा तालुका वेगळा आहे असं मी मानतो। तुम्हाला असा तालुका सापडणार नाही ज्याच्यात लढवय्ये प्रवृत्ती आहे, लढण्याची मानसिकता आहे। लढाई करण्याची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची, हे आयुष्याच्या शेवटपर्यंत एन डी पाटील सरांनी दाखवून दिलं असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे। या कॉलेजला आदरणीय एन डी पाटील साहेबांचं नाव आपण देतोय। आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार मोठी आहे आणि मला वाटतं की हा तालुका एन डी पाटलांची जी प्रवृत्ती होती, जी पर्सनॅलिटी होती, ती वाळवे तालुक्याचा एकंदर स्वभाव काय हे सांगणारी होती। मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो की हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे। या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे। क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले, नागनाथ नाईकवाडी याच तालुक्यातले, बाबूजी पाटणकर याच तालुक्यातले, बर्डे गुरुजी याच तालुक्यातले, पांडू मास्तर देखील याच तालुक्यातले नवे, अशी असंख्य यादी मोठी आहे की ज्यांनी ब्रिटिशांची संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही। या तालुक्याचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। कदाचित भारतातल्या सगळ्या तालुक्यांपेक्षा वाळवे तालुका वेगळा आहे असं मी मानतो। तुम्हाला असा तालुका सापडणार नाही की ज्याच्यात लढवय्ये प्रवृत्ती आहे, लढण्याची मानसिकता आहे। लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची, हे आयुष्याच्या शेवटपर्यंत एन डी पाटील सरांनी दाखवून दिलं। हा या तालुक्याचा आदर्श आहे आणि म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण आहे। सहजासहजी वाकत नाही, सहजासहजी शरण जात नाही। लढाई करायची असेल तर ती करताना कितीही फंद फितुरी झाली तरी जे आहे त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं, हे एन डी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे। हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचं स्वाभिमानाचं केंद्र पण आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इस्लाम।